छान जाळीदार आणि कुरकुरीत अशी बेसनची पोळी आज बनवते. कधी तर भाजीला नसेल किंवा तोंडाला चव नसेल तर अशी बेसनची पोळी बनवली जाते, चपाती किंवा भाकरीबरोबर खाल्ली जाते. आता मुलांच्या डब्यात द्यायला झटपट होणारी अशी ही अगदी 5 मिनिटात होणारी बेसनची पोळी. बनवायला सोपी आहे, पण कुरकुरीत बनवण्यासाठी काही टिप्स आहेत, तर तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. 3 चमचे बेसन घेतलं. मला 2 मोठ्या पोळ्या बनवायच्या होत्या, त्यासाठी 3 चमचे बेसन पुरेसं आहे. त्यामध्ये मी लाल तिखट वापरले, त्याऐवजी हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर घाला. इथे मी लाल तिखट वापरून आज बेसनची पोळी बनवते. चवीनुसार मीठ घातलं आणि गुठळ्या न होता छान असं पीठ हे भिजवून घ्यायचं. छान गुठळ्या मोडून घेतल्या आणि कन्सिस्टन्सी बघा, असं सैलसर पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. छान जाळी पडते आणि कुरकुरीत पण बनते, त्यासाठी हे पीठ असं सैलसरच असायला हवं आहे. पीठ भिजवून झालं की लगेच करता येते, त्यासाठी भिजण्यासाठी वेळ द्यावा लागत नाही. सकाळच्या घाई गडबडीत बघा पटकन होते आणि चवीला पण छान लागते, अशा कुरकुरीत आणि कमी तेलकट बरं का. लाल तिखट होतं, त्याच्यात थोड्या गुठळ्या होत्या, त्या छान अशा फोडून घेतल्या, म्हणजे एकसारखं पीठ छान असं भिजलं. तवा गरम केलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालते. बऱ्याच वेळा काय होतं की पोळी बनवत असताना कुरकुरीत बनवण्यासाठी रवा वापरला जातो. आज रवा न वापरता अशी बेसनचीच पोळी बनवायची, छान चवीला लागते बघा. 2 चमचे तेल घातलं आणि तवा छान तापला की अशा पद्धतीने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे. थोडं जाडसर असेल, पण नंतर मी उलटण्याने छान असं एकसारखे पसरून घेतलेली आहे. आपल्याला अगदी पातळ बनवायचे आहे, त्यामुळे कुरकुरीत होते आणि जाळी पण छान पडते बघा. अशा पद्धतीने थोडंसं पसरून घ्यायचं, म्हणजे छान पातळ अशी बनते. एकसारखं पसरून घेतलं आणि सर्व बाजूने एकसारखी अशी पातळ झालेली आहे. एका बाजूने भाजली की दुसऱ्या बाजूने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने पण छान अशी भाजून घ्यायची. ही बेसनची पोळी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची, छान कुरकुरीत बनते बघा. थोडं वरून तेल सोडते, म्हणजे एका बाजूने छान भाजली जाईल. याला झाकण ठेवायची काही गरज नाही, अशीच आपण भाजून घेतो आणि तव्यापासून अलगद साईडला झाली की बाजू पलटून घ्यायची. अगदी पातळ अशी बनवलेली आहे आणि छान कुरकुरीत अशी बनते बघा. बघा किती छान अशी जाळी पडली. अशा पद्धतीने बेसनची पोळी बनवली जाते. दुसऱ्या बाजूने पण भाजून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आणि भाजून घेत असताना मिडियम फ्लेमवरती छान भाजली की एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. मैत्रिणींनो, हे बघा छान झालेली आहे, एका प्लेटमध्ये काढून घेते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.